नमस्कार, मी स्मिता संजीव मुरकुटे, धारेश्वर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी. मी नुकतीच पासआउट बी.एड सेकंड इयर पासआउट केलेलं आहे. या संस्थेविषयी किंवा या प्राध्यापक वर्ग किंवा बाकीच्या एकंदरीत परिसराविषयी सांगायचं झालं तर खूप काही आहे, पण अतिशय मोजक्या शब्दात सांगू इच्छिते की आमचा पूर्ण प्राध्यापक वर्ग जेव्हा दिवस पहिला आमचा बी.एड फर्स्ट इयरचा त्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर थेरॉटिकल असताना सुद्धा मुलांना ती गोष्ट व्हिज्युअलाइज केल्यासारखी शिकवणे यासारखा उत्तम गुण असणारे सगळे प्राध्यापक वर्ग इथे आहेत की ज्यामुळे आमचा फक्त बौद्धिक विकास नाही तर आमचा मानसिक, आमच्या व्यक्तिमत्वाला प्रत्येक इव्हेंटमध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या व्यक्तिमत्वाला पैलू त्यांनी पाडलेत. आणि एक छोटीशी अजून महत्त्वाची गोष्ट सांगते की जेव्हा केव्हा धारेश्वर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे जे संस्थापक आहे आदरणीय काकासाहेब चव्हाण, त्यांच्याशी जेव्हा आमचं इंटरॅक्शन झालं कुठल्याही कार्यक्रमानिमित्त प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष, तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की एखाद्या समाजाप्रती जे आपलं देणं असतं ते किती निरपेक्ष असावं आणि किती सहज असावं. म्हणजे मला किती सेवाभाव ही वृत्ती त्यांच्या प्रत्येक वागण्यातून, प्रत्येक कृतीतून दिसत होती. आणि नेहमीच असं वाटत राहिलं की फार काही मोठं नसतं, फार काही वेगळं करावं लागत नाही. तो एक साधा जो शेर आहे की घर से मस्जिद बहुत दूर ही सही, चलो रोते हुए बच्चों को हसाया जाए. इतक्या सहजरित्या आदरणीय काकासाहेब चव्हाण ही संस्था चालवतात आणि इतक्या सहजरित्या त्यांनी हा सगळा जो त्यांचा जो हे कुटुंब आहे हे जोडून ठेवलेलं आहे. आणि त्यांनी जे आम्हाला गुरु निवडून दिले बी.एडला, ते सुद्धा अतिशय उत्तमरित्या त्यांची पारख करून आणि व्यवस्थित असे विद्यार्थी घडवतील अशाच तऱ्हेने त्यांनी त्या गुरुची निवड केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीकधी आपल्यामध्ये सुप्त गुणांची आपल्याला ओळख नसते आणि ज्या वेळेला आपण जेव्हा इंटर्नशिप करतो बी.एडमध्ये किंवा इतर शाळेत जे बी.एड शिक्षण घेत असताना जे काही उपक्रम होतात त्या उपक्रमामध्ये खरं तर त्या सुप्त गुणांना बाहेर काढून त्याचा आपण कशा तऱ्हेने आपल्या भावी आयुष्यात युटिलायझेशन करायचं याचं पुरेपूर ज्ञान इथं दिलं जातं. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला या संस्थेमध्ये आढळून आली. आणि खरंच ह्या सगळ्या गोष्टीमुळे माझं एक परिपूर्ण व्यक्तिमत्व मी म्हणू शकणार नाही, पण त्यातल्या त्यात एक चांगलं व्यक्तिमत्व, एक सुजाण नागरिक म्हणून, एक चांगला भावी शिक्षक म्हणून की जो चांगले विद्यार्थी घडविल असा माझा विकास इथं 2 वर्षामध्ये झाला.